सगळ्यांना नमस्कार। 15 मार्च 2024 रोजी संच मान्यता करण्यासंबंधी शासनाकडून एक GR काढण्यात आलेला होता। या GR मुळे असंख्य शिक्षक अतिरिक्त ठरतील किंवा या GR मध्ये संच मान्यता करण्यासाठी जे काही निकष ठरविण्यात आलेले आहेत हे निकष RT ऍक्ट 2009 च्या विरोधात आहेत अशी काही लोकांची मानसिकता त्या ठिकाणी झालेली होती आणि म्हणून काही शिक्षक व शिक्षक संघटना या GR च्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेलेल्या होत्या आणि अनेक याचिका त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या होत्या। या संबंधी अनेक याचिका असल्यामुळे या सर्व याचिका एका ठिकाणी क्लब करून या याचिकांची सुनावणी हायकोर्टामध्ये सुरू होती। ज्यावेळेस या याचिकांची सुनावणी सुरू होती त्यावेळेस असं एक वातावरण तयार झालेलं होतं की कदाचित 15 मार्च 2024 रोजीचा हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय रद्द करण्यात येईल। परंतु काल हायकोर्टामध्ये या याचिकांचा निकाल लागलेला आहे आणि हा निकाल शासनाच्या बाजूने लागलेला आहे। म्हणजेच 15 मार्च 2024 रोजीचा संच मान्यता करण्यासंबंधीचा जो GR आहे तो हायकोर्टाने वैध ठरविलेला आहे आणि या याचिकांच्या निकालामध्ये हायकोर्टाने स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये शिक्षक ठरविण्याचा जो अधिकार आहे तो शासनाचा आहे आणि या शासनाच्या अधिकारामध्ये आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही। त्यामुळे या निकालांमुळे बऱ्याच गोष्टी आता स्पष्ट झालेल्या आहे। पहिली गोष्ट 2024-25 ची संच मान्यता वितरित करण्यात आलेली होती, परंतु त्याची जी काही कार्यवाही आहे म्हणजे जे शिक्षक अतिरिक्त ठरले त्यांचं समायोजनाची प्रक्रिया त्या ठिकाणी थांबलेली होती किंवा 24-25 पासून संच मान्यता त्या ठिकाणी वितरित झाली परंतु पुढील कार्यवाही थांबलेली होती। तर या निकालामुळे पहिली गोष्ट 2024-25 किंबहुना या पुढच्या 25-26 या पुढील सर्व संच मान्यता या 15 मार्चच्या GR नुसारच होईल। दुसरी गोष्ट हायकोर्टाने निकालात स्पष्टपणे नमूद केलेली आहे की या ठिकाणी जे काही शिक्षक अतिरिक्त ठरतील तर त्या शिक्षकांचं समायोजन हे केल्या जाईल। त्यांच्या नोकरीवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही। ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी त्यांचं समायोजन केल्या जाईल। म्हणजे शिक्षकांच्या नोकरीची जी शाश्वती आहे ती शाश्वती कालच्या निकालामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालेली आहे। म्हणजेच इथून पुढे जे काही शिक्षक अतिरिक्त ठरतील त्या शिक्षकांच्या नोकरीवर परिणाम होणार नाही, त्यांचं दुसऱ्या शाळेवर त्या ठिकाणी समायोजन केल्या जाईल। ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। तिसरी गोष्ट, अनेकदा संच मान्यता ह्या जानेवारी-फेब्रुवारी मध्ये वितरित केल्या जायच्या आणि अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन हे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये केल्या जायचं। पण हायकोर्टाने इथे पण एक नियम किंवा एक स्पष्ट संकेत दिलेले आहे की या अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजन आहे हे सत्राच्या शेवटी करावं, म्हणजे ते मे-जूनच्या दरम्यान होताना आपल्याला यापुढे दिसेल। नंतरची गोष्ट, ज्या 0 ते 10 पटसंख्येच्या ज्या शाळा आहेत तर त्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्यासंबंधीचा जो निर्णय शासनाने घेतलेला होता तर पुढील शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून कंत्राटी शिक्षक त्या ठिकाणी नेमण्यास हरकत नाही असं सुद्धा शासनाने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, नमूद केलेलं आहे। नंतर 15 मार्च 2024 रोजीचा जो शासन निर्णय आहे यामुळे RT ऍक्टचं उल्लंघन होईल अशी जी काही चर्चा होती तर हायकोर्टाने तेही नमूद केलं की 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयामध्ये RT ऍक्टचं उल्लंघन होत आहे असं प्रथमदर्शनी किंवा असं आम्हाला त्या ठिकाणी वाटत नाही। म्हणजेच एक प्रकारे हायकोर्टाने 15 मार्च 2024 चा जो शासन निर्णय आहे तो संपूर्णपणे वैध व्हॅलिड ठरविण्यात आलेला आहे। तर हे कालच्या कोर्टाच्या निकालाने या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी स्पष्ट झालेल्या आहेत। त्यामुळे जी काही संच मान्यता थांबलेली होती किंवा नव्याने जी भरती येऊ घातलेली आहे तर त्या भरतीची जी प्रक्रिया आहे, जी गती आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्राप्त होईल। तर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, शिक्षक बांधवांमध्ये सुद्धा या निकालाबाबत संभ्रम होते की कदाचित हा शासन निर्णय रद्द होईल, मग पुन्हा संच मान्यतेचे नवीन निकष त्या ठिकाणी शासनाकडून ठरविल्या जातील असं वाटत होतं। परंतु त्या ठिकाणी
हायकोर्टाने संच मान्यतेचा जो GR आहे तो वैध ठरविलेला आहे आणि शासनाचा जो अधिकार आहे की विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये शिक्षक नेमण्याचा अधिकारामध्ये हायकोर्टाने कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप त्या ठिकाणी केलेला नाही। तर कालच्या निकालाच्या बाबतीत ज्या काही अपडेट्स होत्या त्या ह्या सर्व अपडेट्स आहेत। ह्या सर्व अपडेट्स देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेला आहे। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।